हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज तुमच्यासोबत मी खूप एक्साइटिंग आणि स्पेशल मुमेंट शेअर करणार आहे. तर फ्रेंड्स, लोणावल्याची ट्रिप प्लॅनिंग केली होती आम्ही 2 दिवसाची. तर खूपच जबरदस्त प्लॅन होता आणि 2 दिवसच होते, वीकेंडचा प्लॅन होता. त्यामुळे हे एक अशी जागा, ठिकाण रिलॅक्सेशनसाठी, मुलांच्या चिलिंगसाठी आम्ही डिसाईड केली आणि ती स्पेशल जागा तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर जाताना आम्हाला समृद्धी एंट्रन्सवरती एक स्पेशल स्पॉट दिसला. तिथे मिसळ आणि म्हणजे स्नॅकिंगसाठी स्पॉट होता. फ्रेंड्स, खूपच छान आणि सुंदर स्पॉट होता. तिथे आम्ही जाऊन बघितलं. आम्हाला भूक पण खूप लागली होती. तर गरमागरम मिसळ, भजी, पाव, वडा, रस्सा, मिसळ आणि अशा वेगवेगळ्या स्नॅकिंग ऑप्शन्स होते. तिथे खूप सुंदर ऑप्शन्स होते आणि एक छोटा स्पॉट होता. तिथे सँडविचेस, ब्रेड पकोडाज, पाववडा असे खूप वेगवेगळे पदार्थ होते. आम्ही एन्जॉय केले आणि खूप मजा केली. आणि परत आम्ही सुरुवात केली आमच्या लोणावल्याच्या प्रवासाला. तिथे आम्ही व्ह्यूज एन्जॉय करत करत, मुलांसोबत चिलिंग करत करत आम्ही मजा, भेंड्या वगैरे जसं आपण लहानपणी एन्जॉय करतो तसंच मुलांसोबत पण एन्जॉय करत आम्ही लोणावल्याला पोचल्यानंतर आम्ही सगळ्यांनी डिसाईड केलं तर इथे मुलांना काहीतरी खाऊ घालायचं. तर मग आम्ही मॅकडीला जाण्याचं ठरवलं. तिथे खूप छान स्पॉट होता मॅकडीचा पण आणि बाजूला विंडो शॉपिंग वगैरे होती, तेही थोडंसं व्ह्यूज एन्जॉय केलं. मग आतमध्ये पोचलो. मॅकडीचा ऑर्डर दिल्यानंतर आम्ही बघितलं की मुलांसाठी त्यांनी गेमिंग वगैरे ठेवलं होतं. खूप सारे वुडन पझल्स होते आणि चेस बोर्ड होता. खूप सारे गेम्स होते तिथे. मुलांनी बिलकुल न बोर होता तिथे ऑर्डर येईपर्यंत रिलॅक्सेशन केलं आणि आम्ही फुल ऑर्डर एन्जॉय केला. तिथे कॉफी वगैरे, बर्गर सगळं मागवलं. मला ब्राउनी खायची होती. ब्राउनी तर मला काही भेटली नाही, त्यामुळे मी हे आईस्क्रीम फर्स्ट ट्राय केलं तिथे. आणि मग सगळं खाऊन पिऊन आम्ही परत आमच्या रिसॉर्टसाठी निघालो. रिसॉर्टचा रस्ता म्हणजे पावना लेकपासून जो आपला जो सनसेट पॉईंट असतो लोणावल्याच्या, तिथून पण खूप आतमध्ये होता फ्रेंड्स. तर तिथे खूप आळणावळणाचे रस्ते होते, म्हणजे इतका डेंजर व्ह्यू होता तिकडचा. आम्हाला थोडी भीती पण वाटत होती, पण मग फुल एन्जॉय करत करत आम्ही त्या रिसॉर्टच्या व्ह्यूपर्यंत पोचलो. अँड फायनली आर डेस्टिनेशन इज रीच. आपण पोचलो होतो क्लब महिंद्रा हॉलिडेजच्या तुंगी रिसॉर्टमध्ये, जो की खूप सुंदर बनवलं आहे. खूप मोठी प्रॉपर्टी आहे. म्हणजे ही प्रॉपर्टी इतकी मोठी आहे की आपण एका दिवसात किंवा 2 दिवसात ही पूर्णपणे आपण फिरूच नाही शकत किंवा पूर्ण मुवमेंट आपण एन्जॉय नाही करू शकत. पण तरीही आम्ही पूर्ण ट्राय केलं की आम्ही जास्तीत जास्त प्रॉपर्टीचा एन्जॉय घेतला पाहिजे. आणि आम्ही पोचलो क्लब महिंद्रा हॉलिडेजच्या रिसेप्शन गेटवरती. गाडी आपल्याला तिथेच रिसेप्शनच्या पार्किंगमध्ये लावावी लागते आणि तिथून आपल्याला त्यांची जी इलेक्ट्रॉनिक कार आहे ती कार घ्यायला येते फ्रेंड्स. आणि त्यासाठी आपल्याला ह्या लॉन्जमध्ये थांबावं लागतं, बसावं लागतं तिथे, जोपर्यंत आपली गाडी आपल्याला घ्यायला येत नाही आपल्या लगेजसोबत. तर लगेजसाठी आणि चावीसाठी आपल्याला या रिसेप्शनमध्ये इथे तुम्ही बघू शकता, खूप सुंदर रिसेप्शन त्यांनी बनवलेलं आहे लोकांच्या रिलॅक्सेशनसाठी. आणि तिथे आपल्याला थांबावं लागतं. तिथे थोडंसं आपल्याला त्या चिल मोडमध्ये किंवा काही चहा, नाश्ता, कॉफी आपल्याला काय हवं असेल तर ते आपल्याला आणून देतात. तर तिथे आपण राहून, तोही व्ह्यू खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. इथे खूप छान असं बनवलेलं आहेत आणि व्ह्यूज आहे आणि लेक साईड आहे, त्यामुळे हा खूप सुंदर रिसॉर्ट आहे. जर तुम्हाला पॉसिबल असेल तर नक्की एकदा या तुंगी रिसॉर्टला व्हिजिट करा. आय मस्ट से, मला खूप आवडलं होतं. 2 दिवस म्हणजे जर तुम्हाला पूर्ण चिल करायचं असेल ना फ्रेंड्स, किंवा फुल व्ह्यू एन्जॉय करायचं असेल, फक्त रिलॅक्स करायचं असेल, काहीही टेन्शन, नो मोबाईल, नो फोन्स, नथिंग, नो वर्क, तर तुम्ही खरंच या रिसॉर्टमध्ये एकदा व्हिजिट करा. खूप सुंदर आहे. तर आमची गाडी आली आम्हाला घ्यायला आणि आमच्या लगेज, मुलं, आम्ही सगळे या गाडीमध्ये बसलो. आणि मग रूमपर्यंत पोचवण्यासाठी ह्या अशा गाड्या त्यांच्याकडे अवेलेबल आहेत, ज्यामध्ये आपण बसून ट्रॅव्हल करून आपल्या गाड्या आपण पार्किंगमध्ये लावायच्या आणि अशा गाड्यांमध्ये आपण आपल्या रूमपर्यंत जाऊ शकतो. खूप मजा आली. असं वाटत होतं कुठेतरी काहीतरी नवीन करतोय आपण. मजा करत करत आम्ही रूमपर्यंत पोचलो. आम्ही प्रत्येक मुमेंट एन्जॉय केला, एक पण मुमेंट मिस नाही केला. सगळीकडे खूप छान, म्हणजे असं वाटत होतं की सगळ्या टेन्शनपासून दूर आपण कुठेतरी आपण स्वतःसाठी जगायला आलो. आणि फायनली मग आम्ही आमच्या रूमपर्यंत पोचलो. आणि आता तुम्हाला माझा रूम दाखवते. हे बघा, जसं आम्ही लॉक ओपन केला, खूप सुंदर असा व्ह्यू होता रूमचा. ही बघा माझी बेडरूम आहे.
जिथे आम्ही राहणार होतो. माझ्यासोबत माझी बहीण आणि माझी मुलं, आम्ही सगळे होतो. खूप मजा करणार होतो. हे 2 दिवस खूप मजा येणार होती कारण की रूम खूप सुंदर होतं. गॅलरी बघू शकता तुम्ही. गॅलरी पण खूप छान आहे. बेडरूम खूप सुंदर होतं क्लब महिंद्राचं आणि रेटेड आहे. म्हणजे क्लब महिंद्रा हॉलिडेजच्या प्रॉपर्टीला आपण नाव ठेवूच नाही शकत. खूपच सुंदर असतात त्यांच्या प्रॉपर्टी. त्यांना 5 स्टार रेटिंग पण आहे. त्या हिशोबाने ते तसं मेंटेन पण करता प्रॉपर्टीज. खूप सुंदर आहे. व्ह्यू पण इतकं इव्हनिंग झालं होतं, लेट नाईट आम्ही तिथे पोहोचलो, पण तरी पण माझं मन मानतच नव्हतं. मी रात्रीच्या तिकडे बाहेर निघाली आणि हे व्ह्यूज कवर केले. फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता. एकटी मस्तपैकी असं जंगल थीम आहे त्यांचं. जंगलमध्ये आपण असं वाटतं आपण जंगलामध्ये राहतो. आपलं एक फार्म हाऊस आहे आणि पूर्ण जंगल थीम आहे. खूप सुंदर आहे. रात्री फ्रेशन अप झालो, सगळे तयार झालो आणि परत निघालो. मग आम्ही रिसॉर्टचा व्ह्यू एन्जॉय करायला, रिसॉर्ट बघायला कसं आहे त्यांचं, काय काय ॲक्टिव्हिटीज आहे. खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज होत्या तिकडे. ॲक्च्युली मुलांसाठी मॅजिक शो पण होता. एक बार लाउडली मॅजिक बोर्ड बोलना. चलो स्टार्ट. गिली गिली चू. हो गया अभी? क्या हो गया? कुछ नहीं हुआ. मॅजिक शो बघितल्यानंतर आम्ही थोडासा टाईम कवर केला. मी आणि माझे फ्रेंड्स होते तर थोडे सेल्फी मोड, फोटोशूट्स. आता इतके म्हणजे गेलो आहे सगळेजण मिळून तर थोडासा गेट टुगेदर. इथे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज पण होत्या मुलांसाठी. बॅडमिंटन, क्रिकेट, कारिंग, सायकलिंग आणि कार ड्रायव्हिंग. नंतर लागली मुलांना भूक आणि ते इतके म्हणजे रात्र पण झाली होती आणि मग टायमिंग पण झाला होता जेवणाचा. आम्ही गेलो मग फूड कोर्टमध्ये. तिकडे त्यांचं बफे सिस्टम होतं. खूप सुंदर होतं. वेगवेगळ्या डिशेस होत्या. व्हेज, नॉनव्हेज अनलिमिटेड तुम्ही घेऊ शकता तिकडे. पण मग मेंबर्ससाठी म्हणजे क्लब महिंद्राचे जे मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी आणि जे नॉन मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी त्यांचे वेगवेगळे चार्जेस होते, इन्क्लुडिंग GST. तर तुम्ही ते तिथे जाऊन बघू शकता काय सिस्टम आहे त्यांचा. कारण की मेंबर्ससाठी टोटली डिफरंट प्राइजेस होते आणि नॉन मेंबर्ससाठी त्यांचा डिफरंट प्राईस कोड होता आणि खूप सारे व्हरायटीज होते. तुम्ही बघू शकता फूडमध्ये पण. बफेसोबत आम्ही त्यांचा एक आला कार्ट सेक्शन आहे डिफरंटली, तो पण एन्जॉय केला. रात्र खूप झाली होती त्यामुळे आम्ही आलो रूमवरती. परत फ्रेशन अप झालो, थोडंसं चिल मोडमध्ये आलो आणि मग झोपून गेलो. दुसऱ्या दिवशी फ्रेंड्स 7 पण नव्हते वाजले. मतलब पूर्णपणे झोप. एक तर ओव्हरनाईट आम्ही लेटच झोपलो कारण की फर्स्ट नाईट होती तर आम्ही लाईक पूर्ण रात्रच झाली होती. आम्हाला 2-3 वाजले होते मजा मस्ती करता करता, गप्पा मारता मारता. आणि सकाळचे 7 पण नव्हते वाजले आणि मुलांचं स्विमिंगसाठी इतका फोर्स झाला की मम्मा चला स्विमिंग करायची. मग दोघांना घेऊन सकाळी मी उठून पूलमध्ये आले. मग पूलमध्ये ते दोघे तुम्ही बघू शकता खूप मजा करत होते. मस्ती चालू होती सगळ्यांची. सगळे फ्रेंड्स त्यांचे खूप एन्जॉय करत होते. सगळ्यांनी पूल वाईब एन्जॉय केली आणि खूप मस्ती केली. फ्रेंड्स, रिसॉर्ट हा लेक साईड असल्यामुळे तिकडचा व्ह्यू खूपच सुंदर आहे. खूप गार्डनिंग वगैरे खूप सुंदर केलेली आहे. ॲक्टिव्हिटीज आहे जसं की बंजी जंपिंग वगैरे खूप सारे टेम्पोलिन ॲक्टिव्हिटीज आहे तिथे. आणि मग फ्रेशन अप होऊन आवरून वगैरे माझी फ्रेंड आम्ही सगळे दोघी तयार झालो. मस्त स्वतःचा खूप एन्जॉय केला, व्हिडिओ शूट केला आणि जेवायला गेलो. जेवणाचे व्हिडिओ मी शूट नाही करू शकले म्हणून फोटोज काढले आम्ही. चिकन हंडी वगैरे, भाकऱ्या सगळं ऑर्डर केलं होतं आणि तेही आम्ही मस्त गावठी जेवण जेवलो. परत रूमवरती आलो दुपारी आणि थोडा वेळ आराम करून आम्ही गेलो नाईट व्ह्यू एन्जॉय करायला. रिसॉर्टचा नाईट व्ह्यू पण खूप सुंदर होता. त्यांच्या लाईटिंग्स वगैरे आणि तो जो वाईब देत होता ना रिसॉर्ट, खूप सुंदर होता त्याचा. आणि मोड म्हणजे प्रत्येक वेळा एक डिफरंट वाईब येते. नंतर आम्ही गेलो DJ नाईटला. परत रूमवरती आलो आणि
नॉर्मली कसं आपण बाहेर कामांमध्ये बिझी असतो तर एकमेकांना वेळ देऊ नाही शकत. थोडासा क्वालिटी टाईम स्पेंड केला, कारण की प्रत्येकाचं वेगळे टेन्शन असतात कामाचे, सगळ्यांचे लाईफ वेगवेगळी असते आणि त्यामध्ये एकमेकांना प्रायोरिटी देणे तर तेही इम्पॉर्टंट असतं. मग नेक्स्ट डे आमचा चेकआउट होता फ्रेंड्स. तर आम्ही सकाळी उठून फ्रेशन अप झालो, सगळे तयार झालो आणि चेकआउटसाठी सगळं लगेज वगैरे पॅक करून घेतलं आणि ती रिसेप्शनला चावी द्यावी लागते, सबमिट करावी लागते रूमची. तर ती करायला गेलो तिथे पण आम्हाला ही इलेक्ट्रिसिटी कारच पोचवते, कारण की रूम डेस्टिनेशन्स खूप लांब लांब आहेत. तर आम्हाला ह्या कारनेच तिथे जावं लागतं. तर तिथे जाऊन आम्ही ते सबमिट केलं आणि निघताना मग आम्हाला ना हा खूप सुंदर असा कर्जतला विठ्ठलाचा स्टॅच्यू बघितला मी. खूप सुंदर होता फ्रेंड्स. माझं मन एकदम प्रसन्न होऊन गेलं. व्ह्यू इतका भारी होता विठ्ठल रुक्मिणींचा. विठ्ठलाची मूर्ती इतकी सुंदर होती, मन म्हणजे बघतच राहावं असं होत होतं. आणि हे असे व्ह्यूज खूप कमी आपल्याला बघायला भेटतात. म्हणजे खूप वेळानंतर हे असं आपण नॅचरली सगळ्या गोष्टी एन्जॉय करतोय बघतोय, हे बघून पण मला खूप भारी वाटत होतं. खूप दिवसांनी हे मेंढाचे कळपे म्हणजे लहान असताना असे बघितले, पण आता तर दिसतच नाही कुठे. आणि पावसाची पण खूप इच्छा होती की यावं आणि थोडासा काय होईना पण मी तो पाऊस पण एन्जॉय केला. खूप मजा केली आणि अशाच तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये पण मी मजा दाखवणार.